त्याच्यामुळे आपल्यापैकी कुणाला उपोषणासंदर्भात काही बाईट द्यायचे, कमेंट करायचे, बोलायचं? बरं बरं. त्यांना तुमच्या प्रतिक्रिया द्या उपोषणासंदर्भात. हे रेल्वेच्या दादागिरीविरुद्ध आणि मनमानी विरुद्ध जे संयुक्त भारत पक्षातर्फे उपोषणाला बसले आहेत त्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. आणि मला लोकांना हेच सांगायचं आहे की ह्या वेळेला जर तुम्ही संयुक्त भारत पक्षाचे बहादर आणि काळणीसाहेब त्यांच्या मागे उभं राहिला नाहीत तर ह्या पुढे तुम्ही एकदम असहाय्य व्हाल. मी प्रत्यक्षात ट्रेननी जातो का जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्रास करताना सगळीकडे खड्डे खोदले, म्हणजे पब्लिकची त्यांना अजिबात पर्वाच नाही आहे. म्हणजे एखादा माणूस येतो त्याला गाडी पकडायची असेल तर सगळीकडे एकाच वेळेला कामं करायला येते. आणि जे त्यांनी ओव्हरब्रिज वगैरे बांधलेले आहेत ते सगळे निकामी आहेत आणि लोकप्रतिनिधी त्याच्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. जिथे मौन त्या बाबतीत ते मौन वागतात, फक्त खाण्याच्या बाबतीत टेंडर घेण्याच्या बाबतीत ते पुढे असतात. तर पब्लिकचा आत्ताच ह्या अशी वेळ आलेली आहे का पब्लिकला प्रथमच एक तारणहार मिळालेलं आहे का त्यांच्याकरता लढणारं कोण आहे. तर तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या मागे उभे राहा, ही तुम्हाला शेवटची संधी आहे. जर त्यांच्या मागे नाही उभे राहिलात तुम्ही तर मग तुमचा कोणीही वाली नसेल. बाहेर हे लोक इतकं स्वतः करतात. तुम्हाला या आपले 50 ते 55 नगरसेवक आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, कोणीच आपल्या तुमच्या जाणीवा घेऊन करत नाही. लोकांची तरुमुले आता माझ्या बदलापूर गावातला एक मुलगा होता, त्याचं लग्न होतं फेब्रुवारीमध्ये आणि तो ट्रेनमध्ये चढता गर्दीच्या रेट्यातून खाली पडला आणि मेला. एकुलता एक मुलगा, त्याच्या आईवडिलांना काय त्याचे रक्ताचे असून मी बघितलेले आहेत. आणि हे नुसतं उदाहरण आहे. आजच्या सगळ्याच बाबतीत तर आपली मुलं जर अशी बळी जायला लागली, आज त्याचं केलं, आज ते भरडले गेले तर तुम्ही सुपातात, उद्या तुमचेही बळी जाऊ शकतात, तुमच्या मुलाचे जाऊ शकतात, तुमच्या घरावर प्रसंग असा येऊ शकतो. म्हणून तुम्ही सर्वांनी आता विचार करा आणि एकत्र व्हा आणि या आंदोलनाच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद.